हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी या नगरपालिकेत कळमनुरीमध्ये कोण नगराध्यक्ष आणि कुणाची सत्ता येणार पाहूयात। यावेळेस आपण थेट कळमनुरीमध्ये काय नेमकी गणित आहेत ते पाहणार आहोत। कळमनुरीमध्ये नगराध्यक्ष संभाव्य नगराध्यक्ष होऊ शकतात अश्लेषा चौधरी, शिंदे सेनेच्या संभाव्य नगराध्यक्षा कळमनुरीत होऊ शकतात असं सध्याचं गणित दिसतंय। आणि त्यासोबतच कळमनुरीमध्ये आपण बघतोय अश्लेषा चौधरी या संभाव्य नगराध्यक्ष होतील असं सध्या तरी दिसतंय। त्यामुळे शिंदे गटाचे नगराध्यक्ष होऊ शकतात, तर शिंदे सेना 16 नगरसेवक त्यांची निवडून येण्याची शक्यता आहे। त्यामुळे संभाव्य सत्ता जी आहे ती देखील शिंदे सेनेचीच पाहायला मिळू शकते। तर कळमनुरीचा महत्त्वाचं संभाव्य सत्ता कोणाची येणार हे आपण पाहतोय। तर कळमनुरीमध्ये नेमकं काय गणित आहे या ठिकाणी संपूर्ण कशा पद्धतीने ही निवडणूक लढली गेली, संदीप नागरे यांनी कशा प्रकारे या निवडणुकीचा अंदाज वर्तवलेला आहे तो देखील आपण पाहूयात। संभाव्य गणित नेमकी काय हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पालिकेचा संभाव्य निकाल पुढे आलेला आहे आणि कळमनुरी नगर परिषदेवरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे। राजकीय तज्ञ आणि विश्लेषकांनी कळमनुरी नगरपालिकेच्या विजयाचं गणित जुळवायला सुरुवात केलेली आहे आणि इथे पुन्हा एकदा शिवसेनेच्या अश्लेषा वैभव चौधरी यांचा या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळत आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या अश्लेषा वैभव चौधरी आहेत। कळमनुरी पालिकेचं जर एकंदरीत निवडणुकांचं गणित पाहिलं तर इथे 10 प्रभाग आहेत आणि त्यामध्ये 20 उमेदवार उभे आहेत। मात्र या पालिकेवरती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो शिवसेनेचा विजयी होताना पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा या ठिकाणी कळमनुरी पालिकेमध्ये वर चष्मा दिसत आहे।